परभणी आणि बीडच्या घटनेच्या विरोधामध्ये आज अकोल्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। हाच अशोक वाटिका चौक या ठिकाणी दुपारी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। दिवंगत संतोष देशमुख व दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकरांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे व त्यांच्या कुटुंबियाला योग्य न्याय मिळाला पाहिजे यासाठी या मागणीसाठी सर्व धर्मीय व सर्व पक्षीय आणि सर्व सामाजिक संघटनेकडून आज दुपारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। पण यामध्ये प्रमुख या मोर्चामध्ये प्रमुख उपस्थितीची आहे ती मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश अण्णा धस आणि देशमुख कुटुंबातली त्यांची मुलगी जी आहे ती वैभवी संतोष देशमुख यांची या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आज दुपारी जो आहे मोर्चा अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढण्यात येणार आहे आणि दुपारी 2 वाजता हा मोर्चा काढण्यात येणार आहे। पण यामध्ये जे आहेत की मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जिजो ब्रिगेड यांच्या सौजन्याने हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा जनआक्रोश मोर्चा या ठिकाणी काढण्यात येणार आहे। यामध्ये जे आहेत मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदाय राहणार आहे। पण या परिवाराला जो आहे न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे आणि यामध्ये प्रमुख उपस्थिती जरांगे पाटील, अण्णा आपला सुरेश अण्णा धस यांची या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे। गणेश सोनवणे, मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।